हॅलो एव्हरीवन. थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा टॉपिक काय. पाय फ्रॅक्चर आहेच. मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलेलं असेल. दुकान तर बंदच आहे, झाले आज 16-17 दिवस झालेत. तर घरात मी काय काय काम करते, कसं करते, माझी मुलं, माझे हजबंड मला कशी मदत करतात, मी आजच्या व्हिडिओत ते सांगणार आहे. तर माझा 14 वर्षाचा मुलगा आहे, एक 7 वर्षाची मुलगी आहे. हजबंड तर जॉबला चालले जातात, त्याच्यामुळे म्हणजे दिवसभर मुलांची मदत होते, संध्याकाळी त्यांची मदत होते. तर ते मला काय काय मदत करतात, कशी कशी मदत करतात. आणि मला जेव्हा हे लागलं माझ्या पायाला, तर सगळ्यात मोठा सपोर्ट मला माझ्या मुलांचाच होता. कारण माणसांना ऑफिस तर ते बंद नाही करू शकत. पाय थोडं बरं आहे अजून, म्हणजे अजून पूर्ण कवर नाही झालं आहे. डॉक्टरांनी अजून बोलवलेलं आहे एकदा. सूज अजून आहेच. तर माझा मुलगा आहे, तर घरात सगळ्या कामात मला तो मदत करतो. मी फक्त स्वयंपाक करून घेते, बाकीचे कामं हळूहळू तो करून घेतो. आणि माझा एक अनुभव की माझा जेव्हा पाय फ्रॅक्चर झाला तेव्हा मुलं ॲटोमॅटिक कशी मदत करतात, कसं समजून घेतात, हा अनुभव मला म्हणजे खूप चांगला अनुभव आला. की जेव्हा कोणीच नसतं तेव्हा मुलं ॲटोमॅटिक समजून घेतात ह्या गोष्टी, मदतही करतात. बरीचशी मदत मला माझ्या मुलाची होती. मुलगी मोठी आहे, पण ती पण भरपूर मदत मला करते. तिला जे कामं सांगितले ते करते. आता मी धुण्याला बाई लावलेली आहे, पण बाकीचे कामं जे आहेत ते मी आणि माझा मुलगा आणि थोडंफार माझे मिस्टर करून घेतात. तर माझा मुलगा शाळेतून दुपारी येतो, बसायला त्रास होतो हे. माझा मुलगा दुपारून शाळेत येतो 1 वाजता. तिथून आल्यावर तो घर झाडतो, थोडेफार भांडे तो घासून देतो आणि नंतरचं मला जेवण वगैरे तोच देतो. सकाळी मी माझ्याकडे एक ऑफिशियल व्हीलचेअर असते, तशी व्हीलचेअर आणलेली आहे. तर त्याच्यावर बसून काही उभं राहून मी स्वयंपाक करून घेते. बाकीची जी मदत आहे त्याच्यानंतर माझा मुलगाच सगळे कामं घरातले करतो. कोण येतं आहे, कोण जातं आहे, आणि बरेच कामं असतात घरात. आणि लेडीज म्हटल्यावर विषयच नाही आहे. कपडे प्रेसला देणं, घरातले कपडे आवरून ठेवलं, पावसाळा चालू आहे, बाहेर पाऊस जर आला तर बाहेरचे कपडे काढणं, म्हणजे इथपर्यंत रात्रीपर्यंत बऱ्याचशा गोष्टी आहेत तो माझा मुलगाच करतो. म्हणजे ह्या फ्रॅक्चरमुळे मला म्हणजे इतका अनुभव आला की मुलं तुमचे किती मॅच्युअर होऊन जातात, म्हणजे न सांगताही ते किती समजूतदारपणा दाखवून देतात. मला हे याच्यात कळलं. आणि शाळेतून आल्याबरोबर तो लगेच विचारतो, तू बरी आहे का, तुला काही पाहिजे का. जेवण वगैरे सगळं मला तोच देतो. स्वयंपाक वगैरे मी करून घेते, धुण्याला बाई लावलेली आहे. पण बाकी घरात ही भरपूर कामं असतात. वयाच्या हिशोबाने म्हणजे खूप सारे कामं करून घेतो. त्याला आवडतं. आणि आता तर जास्तच, म्हणजे चहा असो, बाकी काही बनवायचं असेल, मुलगी लहान आहे तर तिला काही पाहिजे असेल, तिला काही खायचं असेल, ती बोर झाली असेल तर तिच्यासोबत खेळायचं, तिला काही खायला पाहिजे असेल तर बनवून द्यायचं, हे सगळे कामं माझा मुलगाच करतो. ही 7 वर्षाची, ही पण बरेचसे कामं ऐकून घेते. ती पण इतकी बोर झाली ना, आता मी एवढ्या दिवसापासून घरात आहे, तर तिलाही दुपारी बोर होतं, तिला खेळायला जायचं असलं. पण काय करणार ना, आता मी जाऊ शकत नाही घरी, मिस्टर घरी नसतात, संध्याकाळीच येतात. तर तीही बरंच ॲडजस्ट करते. दुकान तर बंदच आहे, झाला आज म्हणजे 16-17 दिवस झाले दुकान बंदच आहे. राखीचा सीझन आला आहे, नवीन स्टॉक मागवायचा होता. पण काय करणार ना, नवीन स्टॉक मागवून पण अजून पाय म्हणजे किती दिवसात बरा होईल हे काही सांगता येत नाही आहे. तर त्याच्यामुळे नवीन स्टॉक मागवायचा होता, मला साड्यांचा नवीन स्टॉक मागवायचा होता. पण सध्या तरी थांबले, बघू आता काय म्हणतं आहे पाय पुढे. त्याच्यानंतर बघू. तुमची अशी काही जर्नी असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. काय तुमचा अनुभव आहे ते मला नक्की कळवा. मध्येच बेल वाजली होती. हा आहे माझा मुलगा. हा मला सगळ्या गोष्टीत मदत करतो. हा 14 वर्षाचाच आहे. आमचा तिघांचाच फॅमिली व्लॉग असतो. तर तुम्हाला कमेंट्समध्ये काय वाटतंय नक्की सांगा. तुला काय बोलायचं आहे? तुला काय बोलायचं आहे? हां, तू सांग ना, कशी हेल्प करते, कशी त्रास पण देते थोडं थोडं दादाला. नाही सांगायचं आहे. आजचा व्हिडिओ हाच की आम्ही घरात कसं ॲडजस्ट करतोय, कसे कामं करतोय, तेच सांगायचं होतं.
व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि उद्या नवीन नवीन काय काय येणार आहे त्याच्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. बाय.